काही म्हणा पण आजी मस्त जिरवली तुम्ही प्रियाच्या. म्हणजे खरं सांगू का, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही कधीतरी अशा वागाल आणि प्रियाला चारी मुंड्या चीत कराल. मग काय लई तरतर चालली होती तिची. म्हणलं दावा तिला आपला बी हिसका. पण तुमचा हा घाव इतका वर्मी बसेल असं वाटलं नव्हतं मला. तोंड बघण्यासारखं झालं होतं तिचं. तरी नशीब मी तिच्या तोंडाला काळं नाही फासलं. लई सावत्याला माझी सून 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 म्हणून घेत होती. मग सुनेला घरची कामं बी करायला लागत्यात हे ठाव असायला न ग. तरी बरं हाय मी अजून तिला सासरू वासरू नाही केला. पण त्यासाठी तिने टिकायला हवं ना घरात. आजी खरंच सांगते, दुसरी कुठली बाई असती ना तर तात्काळ घर सोडून गेली असती. पण ही कसली बत्ती असल्या गोष्टींना. ही कसली पिढा जाते आपल्याला सोडून. पण तिला कसं सरळ करायचं याचं गणित मला बराबर ठाव झालंय. आजी खरं तर असा कुणाचा अपमान होताना बघून आनंद नाही व्हायला पाहिजे माणसाला. मला खरंच इतकं बरं वाटत होतं ना प्रिया खजील होत होती तेव्हा. बरंच झालं. या घरची मोठी सून म्हणून लय मिरवायला लागली होती. या घरची खरी मोठी सून तर मंजिरी आहे. बरं मंजिरी तर कोल्हापुरातच आहे ना व? हो. मला तिच्या संग लय बोलावंसं वाटतं या बघ. अहो मग नुसतं काय म्हणतात, मी लगेच फोन लावून देते, थांबा जर. हॅलो मंजिरी वहिनी, नेत्रा बोलतेय. हा बोल नेत्रा, कशी आहेस? मी बरी आहे. ऍक्च्युली ना आजींना तुमच्याशी बोलायचं होतं. आजींना? एक मिनिट मी त्यांना देते. हो. म्हणजे कशी आहेस ग पोरी? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात आजी? मी बरी आहे. तुझी लय आठवण येत होती बघ. तू इथं आलीस हे ऐकून मनाला लय बरं वाटलं. म्हणजे मला ठाव आहे तुझे आणि सत्यामधले वाद अद्याप मिटलेले नाहीत. पण तरी बी तू इथं आलीस आणि आमच्यासाठी जे काय करतीस ते बघून मनाला लई बरं वाटतंय. लय आनंद झालाय मला. खुश आहे मी तर फक्त माझं कर्तव्य करते आजी. मला ठाव आहे पण तू कर्तव्याच्या बाबतीत कुठं बी कमी पडायची नाहीस. म्हणजे माझी शुभ्रा कशी आहे ग? तिला लय बरं बघावंच वाटतंय बघ मला. लय आठवण येते त्या पोरीची. काळाने इतकं दूर केलंय आपल्या समध्यासनी एकमेकांपासून. बाकी काही असलं तरी मी तुम्हाला प्रॉमिस करते की पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा शुभ्राला आठवणीने घेऊन येईन तुम्हाला भेटायला. आणशीला? खरं सांग ग. हे थकले डोळे तरसले आहेत बघ तिला बघाया. परत ठेवू मी फोन? हो ठीक आहे, काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी घे. बाय. आजी प्लीज सावरा स्वतःला. हे बघा मलाही कळतंय आपल्या माणसांपासून लांब राहणं खूप कठीण असतं. पण तुम्हीच जर अशा कोलमडून पडलात तर आम्ही कुणाकडे बघायचं? तुम्हीच म्हणता ना सगळं नीट होणार आहे.
मग सगळं नीट होणार आहे आजी. कसं आहे विहंग, एखाद्याला जर संपवायचं असेल ना तर त्याची सगळी पाळमुळं खणून काढावी लागतात. मुळापासून उपटलं तरच एखादं विषारी झाड गळून पडतं. प्रियाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. तू जे सांगतोस ते मला कळतंय सत्यजित, पण तरी सुद्धा एक प्रश्न आहेच मला. काय? तू तिला ट्रॅप कसं करणार आहेस? ती बेसावध असतानाच तिच्यावर वार करायला हवा. सध्या तरी मी तिला झुलवत ठेवलंय. योग्य वेळ आली की पायाखालची जमीन घेईन काढून. प्रियाला आता पळता होई थोडी होईल यात शंकाच नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला अजून एका शत्रूकडे बघायला हवं. हा, तो तर आहेच. नाही, माझं ठरलंय आता की आपल्याला जर कायमचं सुखी व्हायचं असेल ना तर वाटेतले एक काठी ठेचायलाच हवेत. त्या राहुकेतूंचा आता कायमचा बंदोबस्त करायला हवा. तुझा प्लॅन काय? काय आत्ते सासूबाई, टीव्ही बघताय वाटतं. तुला काय करायचंय? मला काहीही करायचं नाही. म्हटलं तुम्हाला एक गुड न्यूज द्यावी, तुमचा मूड चांगला होईल. कसली? पुणे एकेकाळची तुमची इच्छा पूर्ण होतीये. सत्यजित माझ्याशी लग्न करायला तयार झालाय, आणि तेही कुठलीही अट न घालता. काय? सत्वे, तोंडाला येईल ते बडबडू नकस, आणि माझ्याशी तर अजिबात बोलू नकस. बाईच्या जातीनं बाईसारखं वागावं. पण तू बाई थोडी आहेस, कायदाशीन आहेस. कायदाशीन काहीतरी कारस्थान करायचं आणि समद्यांच्या डोक्याला ताप द्यायचा आणि घराची शांती घालवायची, एवढंच जमतं तुला. आत्या, काय झालं? कशाला स्वतःला मनस्ताप करून घेताय? हा तर काय करू म्या? त्या सत्याला विना अक्कल नाही. येड लागले आता त्याला पण. आत्या, ओ आत्या, हे जे सगळं चाललंय ना, तो सगळा आपलाच प्लॅन आहे. दादांनी सगळं व्यवस्थित प्लॅन केलंय, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आता सगळे पत्ते आपल्या हातात आहेत. आपण ठरवायचंय काय करायचं ते. त्यामुळे डोंट वरी, टीव्ही लावा, छान गाणी बघा आणि रिलॅक्स. मला ना काही समजणं झालंय, काय करता तुम्ही काय नाही. व्यंग, कसला विचार करतोयस? सत्यजित पुढे काय करणार आहे याचा. का आता काय झालं? परत त्या प्रियाने नाटकं सुरू केली वाटतं. नाही नाही, दादा होळकर. दादा होळकरचं काय? सत्यजितने त्याचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं. अरे पण हे कसं शक्य आहे व्यंग? मी पण त्याच विचारात आहे. पण ज्या अर्थी तो एवढ्या ठामपणे सांगतोय त्या अर्थी त्याचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग झालं असणार. अरे पण मग त्याने तुला का नाही सांगितलं? त्याची नेहमीची सवय. ज्या कामात जोखीम आहे ते काम तो स्वतः करतो. त्याच्यात तो त्याच्या जवळच्या माणसांना कधीच इन्व्हॉल्व करत नाही. नाही व्यंग, यावेळी तरी आपण असं होऊ द्यायचं नाही. व्यंग, मी स्वतः तुला सांगते,
या सगळ्यात कुठल्याही परीने माझी मदत लागली तर प्लीज मला सांग. अगदी दादा होळकरच्या विरोधात साक्ष जरी द्यायची असेल ना तरी मी तयार आहे. तू असं का बघतोयस माझ्याकडे? कौतुकानं बघतोय. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय व्यंग. आज तू आहेस म्हणून मी मंजुषा. तुम्ही काही काम होतं का? काम म्हणजे बोलायचं होतं. आत येऊ? हो आत या. मला असं खरंच वाटलं नव्हतं मंजिरी की तुझ्याबरोबर बोलताना मला कधी असे शब्द शोधावे लागतील. खरं तर गेल्या 7 वर्षात बरंच काही साचलंय बोलण्यासारखं. पण बघ ना, काही सुचतच नाही आता. या 7 वर्षांमध्ये तुझ्यासाठी सगळंच बदललं असेल नाही? म्हणजे नवीन शहर, नवीन घर, नवीन लोक. त्यात शुभ्राला तू सिंगल हँडेडली लहानाचं मोठं केलंस. शिवाय तू आता एक एस्टॅब्लिश्ड इंटिरियर डिझायनर आहेस. त्याचाही व्याप असेल. कारण मला आठवते ती फक्त 4 भिंतींमध्ये रमणारी मंजिरी. पण आता तर विचार करायला सुद्धा वेळ नसेल मिळत नाही तुला? पण ह्या इतक्या वर्षात कधीतरी माझ्याबद्दल विचार केलास? नाही म्हणजे दोष देण्यासाठी किंवा दूषण देण्यासाठी नाही, पण कधी मिस केलंस मला? कारण मी गेल्या 7 वर्षात क्षणाक्षणाला मिस केलंय तुला. कारण माझ्यासाठी फारसं काहीच बदललं नाही. जेलमधून बाहेर आल्यानंतर तेच घर, तीच लोक. आर्याच्या मागे दिवस कसं जायचं कळायचं नाही. पण त्या सरणाऱ्या दिवसात सुद्धा अनेक वेळा वाटायचं की आत्ता मंजिरी असती तर काय बोलली असती, तिने काय केलं असतं. आत्ता मंजिरी असती तर.
तुला कधी नाही वाटलं माझ्याबद्दल असं? आय नो आपलं सेपरेशन अशा नोटवर झालं नव्हतं की माझ्याबद्दलच्या रम्य आठवणी तुझ्या मनात असाव्यात, किंबहुना ज्या होत्या त्या पुसायचाच प्रयत्न तू केला असेल. पण तरी एनिवे, तुझ्या गप्प राहण्यातच सगळं आलं. तुझं उत्तर मिळालं मला मंजिरी. चला, खूप उशीर झालाय. प्रश्नही विचारतात आणि उत्तर द्यायची संधी सुद्धा देत नाही. काय उत्तर? उशीर होतोय ना? उशीर होतोय ना? नाही, उशीर ऑलरेडी झालाय. साथ तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा नीट जा. साग सावरू तोल कसामी बेडा या. मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे. मी तुला इथे एक ऑफर द्यायला बोलतो. कसली ऑफर? खोटच बोलायचं. उद्या कोर्टात खोटच बोलायचं, पण असं खोटं बोलायचं ज्याचा तुला काही त्रास होणार नाही. सेफ मी सांगेन ते. हेच जर तुला आधी कळलं असतं तर. सत्यजित, आपल्या आयुष्यात एवढंच दुःख असतं ना की हे असतं ते असतं असं का बोलतेस तू? आपण जर ठरवलं तर गोष्टी अजूनही होऊ शकतात. मला जे हवंय ते कोर्टात बोल. पुढे तुला जे हवंय तेच होईल. कारण तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे की सध्या तुमच्या पोटात वाढणारं बाळ हे सत्यजित मुधोळकर यांचं आहे. हे खरं आहे की नाही मिस्टर देसाई? हे खोटं आहे युअर ऑनर. हे सगळं खोटं आहे. हे बाळ माझं आणि सुहासच आहे आणि हे प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही मेडिकल टेस्ट असतील त्या मी करायला तयार आहे. गेट आउट. काय? चालती हो. आउट. तू मला प्रॉमिस केलंयस, मी जर तुला हवी तशी साक्ष कोर्टात दिली तर तू मला. मी माझं प्रॉमिस. जा. यू बास्टर्ड. यावेळी तू नाही वाचू शकत. मी तुला. तुझ्यासारख्या नीच बाई बरोबर एक छोटासा खेळ खेळलो. त्याचं कुठलंही पाप माझ्या माथी लागणार नाही, आणि लागलंच तर माझं मी बघून घेईन. आज माझा आणि मंजिरीचा डिवोर्स होणार असला तरीही मंजिरीच्या नखाचीही सर तुला नाही. मराठी भाषेत सांगतोय, चालती हो. सात वर्षांपूर्वी तो माझ्याशी जसा वागला पुन्हा तसंच तर वागत नाहीये ना? नाही, पण यावेळी ते होणं शक्यच नाही. कारण ह्यावेळी माझ्याकडे एक अल्टिमेट शस्त्र आहे. हॅलो आई, मी बोलते. हा बोल बा. आई तू कधी येणार आहेस? मी येईन लवकर घरी. तू बाबाला भेटायला गेलीस ना?
काय म्हणाला बाबा? शुभ्रा, मी आल्यावर सांगते बाळा. आई एक विचारू? तुला बाबा आवडतो ना ग? सांग नाही, बाबा आवडतो ना तुला? तू म्हणूनच गेली होतीस ना त्याला भेटायला? खरं सांग नाही. शुभ्रा, मी तुला सांगितलं होतं ना, अडचणीत असलेल्या सगळ्या लोकांची आपण मदत केली पाहिजे. त्याचसाठी आले मी कोल्हापूरला. मी लवकर येणार आहे घरी, मग आलो की आपण खूप गप्पा मारू. ठीक आहे? चल, हे आता फोन. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट पिलू. बाय.